सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. नमस्कार श्रोते हो, सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर. निरामय या साप्ताहिक आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज कार्यक्रमामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा अग्रवाल, ज्या की सध्या बसंती हॉस्पिटल इथं कार्यरत आहे, त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. धन्यवाद ज्योती मॅडम, मला ते तुम्ही चांगली अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायसाठी. नक्की नक्की. आणि आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि निश्चितच मला असं वाटतं या माहितीचा श्रोत्यांना भरपूर लाभ मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण अंधत्व प्रतिबंध सप्ताह जो असतो त्या निमित्तानं भरपूर काही माहिती आज आपण डॉक्टर नेहा यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला तर मॅडम आपण हेच सांगूया की हा जो सप्ताह मी सांगितला, अंधत्व प्रतिबंध सप्ताह, हा केव्हा पाळला जातो आणि त्याच्यामागचं उद्दिष्ट काय आहे? भारतात एप्रिलचा पहिला आठवडा 1 एप्रिल ते 7 एप्रिल प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक म्हणून असतो. अंधत्व प्रतिबंध सप्ताह समाजात प्रिव्हेंटिव्ह ब्लाइंडनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे असा एक उद्देश त्याचा आहे. तर 90% ऑफ ब्लाइंडनेस जो असतात ते प्रिव्हेंटिव्ह ब्लाइंडनेस असतात. म्हणजे काही आजार जो असतात त्यांचा जर वेळावर इलाज केला आपण तर ते अंधपणा प्रिव्हेंट होऊ शकतात. म्हणजे नक्कीच आपण प्रतिबंध घालू शकतो. आणि आपल्याला म्हातारपणी किंवा कमी वयात पण बरेचदा मुलांची दृष्टी कमी होते आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींवरती परिणाम होतो. तर त्या गोष्टींपासून आपण नक्कीच वाचवू शकतो स्वतःला. सुरुवातीला हे सांगा, ही संकल्पना काय आहे अंधत्व प्रतिबंध, किंवा त्याची कारणं काय आहेत? त्याचे कारण, मुख्यतः कारण तुम्ही खूप सरप्राईज होणार आहे. मी सांगणार आहे की तो पहिला प्रमुख कारण आहे ते आता पण कॅटरॅक्ट आहे. कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू. आता सर्जरीमध्ये टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे, तरी पण सुद्धा पेशंट जो आहे खूप मोतीबिंदू खूप पिकल्यानंतर येतात. कॅटरॅक्ट जो आहे ते एक दिवसाची गोष्टी नाही आहे. ते त्यामध्ये काय होतात की लेन्स जो आहे नॉर्मली ते ट्रान्सपरंट असतो डोळ्याचा लेन्स, ते हळूहळू पांढरा होऊन जाते. तर ते पहिले पेशंटला थोडा ब्लर दिसणार है ना. पर पेशंट आता पण त्यांची खूप जास्त मिसकन्सेप्शन असतात. पेशंटच्या पहिला मिसकन्सेप्शन असतात की उन्हाळ्यात नाही करायचं ऑपरेशन है ना. तर सध्या असं नाही आहे. आधी काय होतात की टाक्या चिराचे ऑपरेशन असतात. आता जो आहे फेको सर्जरी आहे, मिनिमल इन्सिजन सर्जरी आहे आणि त्यामध्ये काही टाका चिराची गरजही नाही. तर ते कोणत्याही सीझनमध्ये करता येतात. ठीक आहे. आणि दुसरं मिसकन्सेप्शन आहे की आपल्याला खूप दुखणार आहे, पेन आहे. तर सध्या पेनलेस ऑप्शन पण आहे त्यामध्ये है ना. तर त्यामध्ये आपण टॉपिकल एनेस्थेशिया फक्त ड्रॉप टाकून पण करू शकतात आपण. अच्छा. आणि सबटिनन ब्लॉक आहे. ब्लॉक पण खूप जास्ती पेनलेस आले. आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. आणि तिसरं आहे की ते आपल्याला भरती व्हावं लागते. तर तसं काही नाही आहे. सेम डे डिस्चार्ज असतात. 10-15 मिनिटाची सर्जरी असतात. आता टेक्नॉलॉजी खूप जास्ती सोपी झाली आहे. फक्त त्याचा लाभ घ्यावा लागते पेशंटला. मोतीबिंदू जो आहे आपण सांगतो, हा तुम्ही सांगितलं की हे सगळ्यात मोठं कारण आहे तुम्हाला उतार वयामध्ये अंधत्व येण्याचं. आणि अंधत्व आलं म्हणजे परावलंबित्व आलं आहे. आपल्याला कुणावर तरी अवलंबून राहणार आहे आणि जीवन कठीण होतं. जर आपण हे टाळू शकतो तर आपण हे पण सांगू की मोतीबिंदूची सुरुवात कुठल्या वयामध्ये होते, किंवा त्याची पण काही कारणं आहेत का की वयानुसार मोतीबिंदू येणार आहे तर तो कोणत्या वयात येणार आहे? मोतीबिंदू जनरली 50च्या वय झाला की त्याच्या वर येतात. ठीक आहे. पण सध्या कोविड वगैरे सगळं आला की थोडं यंग पेशंटमध्ये पण ते आलं आहे. तर काय करायचं की 40ची वय झाली की वर्षातून एकदा आपल्याला चेकअप करायचा आहे डोळ्याचा. खूपदा मला असं वाटतं मला चष्मा नाही आहे सध्या, किंवा कमी नंबर आहे, तर काय गरज आहे? हो ना. खूपदा असं होतं की आपण मुलांच्या बाबतीत पण पाहतो की भरपूर वेळेपर्यंत तो नंबरचा चष्मा जो असतो तो डोळे चेक न केल्याने नंबर जास्त वाढते. तर आपल्याला डॉक्टर सांगतायत की आपण दर 6 महिन्यांनी किंवा वर्षभरातनं एकदा तरी निदान आपले डोळे चेक करायचे आहे. आणि मोतीबिंदू वगैरे अशा काही शक्यता आहेत का? आणि 50शी नंतर जर त्याच्या आसपास आपण डोळे चेक करायला हवेतच. त्यामुळे एक मोठं जे कारण तुम्ही सांगितलं की आपण ते टाळू शकतो. हो ना. आणि हे जे गैरसमज आहेत, आपल्याला डॉक्टर सांगतायत की तुमच्या मनात काही गैरसमज असतील की उन्हाळ्यात ऑपरेशन करू नये किंवा हिवाळ्यात करू नये किंवा खूप वेळ लागणार आहे, भरती राहावं लागणार आहे, तर असं काहीही नाही आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे काय होतं आहे की आपल्याला ऑपरेशन कमी वेळात करून मिळणार आहे आणि तेवढा त्रास पण नाही आहे. तर श्रोते हो, आपल्याला अशा कुठलाही त्रास न होता
अगदी जुने आपण काही अनुभव ऐकलेले असतील कुणाचे की खूप टाके पडणार आहेत किंवा आपल्याला खूप दुखणार आहे, असं काहीच नाही आहे. तर हे जर आता आपण नवीन आलेल्या सगळ्या टेक्नॉलॉजी संबंधी जर डॉक्टरांकडनं विचारून घेतलं किंवा ज्यांचे असे ऑपरेशन्स झाले त्यांच्याकडनं जर जाणून घेतलं तर ही प्रक्रिया थोडी सोपी होते. अजून दुसरं कुठलं कारण आहे? दुसरं प्रमुख कारण जो आहे ते आहे ग्लॉकोमा. ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू है ना. ग्लॉकोमाला सायलेंट थीफ ऑफ आई म्हणतो आपण. अच्छा. तर त्यामध्ये काय होतात की पेरिफरल जो विजन आहे ते आपण जातो. समजा असं जर आपण एक ट्यूब ठेवलेली आहे डोळ्यासमोर, असं विजन होत आहे आणि नंतर समोरचं विजन जात आहे. तो पेशंट आपल्याजवळ जेव्हा येत आहे तेव्हा खूप जास्ती डॅमेज ऑलरेडी झालं असतं. हो ना, आपण सांगतो की हा चोरटा आजार आहे की आपल्याला कळणार नाही, चोर पावलांनी तो येणार आहे. जसं दूरचा चष्मा लागतो ना श्रोते हो, आपल्याला लवकर लक्षात येत नाही. जवळच्या वस्तू संबंधी लागला असेल तर तो पटकन लक्षात येतो, पण दूरचा चष्मा लक्षात येत नाही. तसाच हा काचबिंदू आहे की जो आपल्याला प्रभाव तर पाडतो आहे, पण खूप सगळा त्याचा प्रभाव पडल्यावर आपल्या लक्षात येतं की आपल्याला दृष्टी कमी होते वगैरे. म्हणून यासाठी आपण काय सांगू त्यांना आणि की काचबिंदूचा जो डॅमेज आहे ते इरिव्हर्सिबल आहे. पण तुम्ही जर लवकर आपल्या लक्षात आला आणि लवकर ट्रीटमेंट चालू केला तर ब्लाइंडनेस प्रिव्हेंटेबल आहे, तो अंधपणा येत नाही त्यामध्ये. ठीक आहे. काचबिंदूचे खूपच रिस्क फॅक्टर राहतात, जसे डायबिटीज आहे, BP आहे, ते रिस्क फॅक्टर राहतात. नाही तर फॅमिलीमधून कोणाला आहे तो लवकर चेक करावं लागते. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला आई बाबाला आहे, आजी आजोबाला आहे, जे अनुवंशिकता पण त्यामध्ये आहे. जर घरात असेल तर नक्कीच आपण त्यावर थोडं लक्ष ठेवायचं. आणि इतर वेळेला जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जर दर वर्षाला डोळे चेक केले तर त्यामध्ये पण काचबिंदूचं ते आपण टाळू शकतात. तर निश्चितच आपण आपले डोळे चेक करून घ्यायला पाहिजे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की अंधत्व जर येणार असेल किंवा दृष्टी पण कमी झाली असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये बाधा येते. अजून कुठलं कारण आहे मेजर कारण? तिसरं जो मेजर कारण आहे ते आहे डायबेटिक अँड हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी. BP शुगर असल्यामुळे काय होतात की मागच्या पडद्यामध्ये खराबी येतात, ब्लिडिंग होऊ शकतात. तर तुम्हाला जर BP शुगर डायग्नोज झाला की तुम्हाला लगेच डोळ्याचं चेकअप करावं लागते आणि दर वर्षात करावं लागते. त्याच्यानंतर पण जेव्हा आपण आपल्याला BP शुगरचे औषधं घेत असताना पण सांगितलं जातं की तुम्ही आणखीन तब्येतीची काय काय काळजी घ्यायला पाहिजे, तर तेव्हा न कंटाळता, सुरुवातीला तर भीती असते, भीतीनंतर कंटाळा असतो वारंवार औषधं घेण्याचा किंवा डॉक्टरकडे जायचा पण कंटाळा येतो. तर न कंटाळता जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपण खूप नीट आयुष्य जगू शकतो. अजून कुठली कारणं आहेत? अजून मायोपिया पण एक कारण आहे. सध्या काय डिजिटल एज वाढलाय, सगळा सब कुछ ते डिजिटल ऑनलाईन झालेलं आहे सगळं. तर त्याबद्दल काय आहे की आपला नियर सायटेडनेस म्हणजे मायोपियाचे चान्सेस वाढले आहेत. तर आपल्याला स्क्रीन टाईम थोडासा कमी करायचा आहे. सतत मोबाईल, सतत तुम्ही कॉम्प्युटरसमोर, लॅपटॉपसमोर काम करणं आणि विनाकारण करणं, खरं तर काम असेल तेव्हा आपण करणार असू कारण सगळं ऑनलाईन झालं आहे, आपल्याला या सगळ्या साधनांशी संपर्क येणारच आहे. पण तो जेवढा कमीत कमी ठेवता येईल किंवा मग त्याच्यासाठी आपण नंतर उपचार सांगूच की आपण काय करणार आहोत. ही तर आपण बघितली 3-4 अगदी महत्त्वाची कारणं आहेत. त्याच्यात तुम्ही मोतीबिंदू सांगितलात, काचबिंदू सांगितलात, त्यानंतर डायबिटीस किंवा BP आणि मायोपिया हे जे काही आहेत. मायोपिया म्हणजे श्रोते हो लक्षात घ्या की आपल्याला सरळ सरळ मोबाईल, TV आणि कम्प्युटर, लॅपटॉप यांच्यापासून दूर राहायचं आहे. काय सांगू मॅडम, आपण हे जे आता आहे आपण शोधलं की अंधत्व येण्यासाठी ही जी कारणं आहेत, पण याच्यावरती उपचार काय काय आता सध्या अवेलेबल आहेत? उपचारमध्ये आपला 4 P's आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रोटेक्ट, प्रिझर्वेशन अँड प्रायोरिटाईज. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, तुम्हाला चांगली डाईट घ्यायचा, न्यूट्रिशनल डाईट घ्यायचा, हिरवी भाजीपाले घ्यायचा आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड रिच फूड डाईटमध्ये इन्क्लूड करायचा आणि गाजर विजर ते विटॅमिन A रिच फूड इन्क्लूड करायचा. प्रायोरिटाईजमध्ये ते प्रोटेक्टमध्ये काय आहे की ते काही हे असतात, व्यवसाय असतात, जसे वेल्डिंग असतात, फॅक्टरीजमध्ये काम करतात, तिकडे टेम्परेचर खूप हाय असतात, फॅक्टरीजमध्ये काम करताना वर्कर्स असतात, किंवा माउंटेनिअरिंग असतात. तर त्यामध्ये त्यांना प्रोटेक्टिव्ह ग्लासेस, शील्ड ते वापरायचा, कारण ते खूप डॅमेज करतात डोळ्याला. जे आपला जे कामाचं स्वरूप आहे त्याच्यानुसार पण तितक्या लेवलची काळजी आपल्याकडनं घेतल्या गेली पाहिजे. आणि स्क्रीन टाईमबद्दल हा आहे, तुम्ही 20-20-20 रूल फॉलो करायचा, म्हणजे लुक 20 feet अवे फॉर 20 seconds आफ्टर एव्हरी 20 minutes. दर 20 मिनिटांनी आपल्याला 20 feet लांब बघायचं आहे 20 सेकंडसाठी.
म्हणजे हे तर उपाय मी तर सांगते, आपण स्क्रीन टाईमसाठीचे जे उपाय आहेत ना, तर मी सांगेल की श्रोते हो, म्हणजे डॉक्टरांच्या परमिशननीच सांगेल की तुम्ही स्वतःसाठी तर तुम्ही त्याचा अवलंब करणार आहात, पण आपल्या शेजारचा जो आपला कलिग आहे, आपल्यासोबत आपल्या घरात आपले भावंड आहेत, आईबाबा आहेत, आपण एकमेकांसाठी नक्कीच अप्लाय करायला पाहिजे की थोडंसं आपण समोरच्याला हलवलं पाहिजे की बाबा थोडं इथनं उठ आता, आहे ना, किंवा मोबाईल थोडा बाजूला ठेव, किंवा तुझं थोडं वर्क बाजूला ठेव. कारण खूपदा असं असतं की आपण अलार्म पण लावतो आपल्या मोबाईलमध्ये, हो ना, की आपल्याला कळलं पाहिजे की अरे आपल्याला आता थोडं रेस्ट केली पाहिजे किंवा आपण थोडं बाजूला झालं पाहिजे, पण आपण तो पण अवॉइड करतो खूपदा. तर आपण एकमेकांना थोडंसं जागरूक जर केलं, कारण हे सगळे आपण सप्ताह जे पाळतो, दिवस जे पाळतो, हे जनजागृती म्हणूनच पाळतो. तर ती जर आपण स्वतः अगदी छोट्या छोट्या प्रमाणात सगळ्यांनी जर चालू केली तर हे सगळे आजार आपण दूर ठेवू शकतो. आणखीन काय उपचार सांगू आपण? ते जर स्मोकिंग, धूम्रपानचा व्यसन आहे तर ते अवॉइड करायचं आपल्याला, कारण एक मुख्य एरिया राहते रेटिनावर, मागच्या पडद्यावर, त्याला मेक्युला म्हणतो आपण, तर ते मेक्युलर डिजनरेशन करू शकतात. असा तो स्मोकिंग वगैरे अवॉइड करायचा. आणि प्रिझर्वेशनमध्ये काय आहे, तुम्हाला ते खूप हायड्रेशन खूप चांगला ठेवायचा, स्लीप खूप चांगली घ्यायची, आणि तुम्हाला ते रबिंग अवॉइड करायचा. जर काही इरिटेशन असला तर डॉक्टरला दाखवून द्या. रबिंग एक्सेसिव्ह अवॉइड करायचा. रबिंग म्हणजे आपण खूपदा डोळे चोळतो, डोळ्यात काहीतरी गेलं आहे किंवा थोडे काही डोळे चोळायचा नाही, तसं जाच करायचा. काय काय असतात, 90% लोकांनी चष्म्याचा नंबर असतात, स्ट्रेन आला की हात डोळ्यावर जातात लगेच. आणि आपल्याला माहिती आहे की आपले हात जर तुम्ही स्वच्छ धुतले नसतील तर तुमच्या डोळ्यांना इन्फेक्शन पण होऊ शकतात. आणि समोरची जो लेयर आहे कॉर्नियाची, है ना, ते पण थिन आउट होऊ शकतात. किरेटोकोनस म्हणून आजार होऊ शकतात त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्हाला सहज चोळणे आणि वारंवार तुम्हाला त्याची सवय लागून जाणे, डोळा खाजवतोय म्हणून तुम्ही सतत डोळा खाजवतोय, आज चोळून टाकला, उद्या, असं न करता डॉक्टरांकडे जा. कदाचित काही इन्फेक्शन असेल, त्याच्यावर औषध घेतल्याने ते बरं होईल. कारण नुसतंच चोळल्याने काही दुखापत होणार आहे असं नाही. तुम्ही सांगितलं आता की गंभीर आपल्याला हे होऊ शकतं नुकसान. त्यामुळे तर या छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी असतील, कारण हे सगळे नाजूक अवयव आहेत, त्यांची आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आणि हायड्रेशनबद्दल तुम्ही सांगत होता, तर ते मला वाटतं तो आपण मुद्दा आणखीन पुन्हा एकदा सांगूया की डोळ्यासाठी पण तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिणं किंवा ज्युसी फ्रुट्स खाणं किती आवश्यक आहे. तर ते पाणी म्हणजे तुम्ही दिवसातून 4 ग्लास तरी पाणी प्यायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या नुसतंच पाणी तहान लागली आहे म्हणून नाही, तर हे सगळ्या अवयवांचं पोषण होण्यासाठी पण शरीराला नितांत गरज असते पाण्याची. आणि सध्या तर उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे नक्कीच आपण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि सोबतच ज्युसी फ्रूट्स जे आहेत तर ते पण जर तुम्ही घेतलेत तर त्याचा नक्की फायदा होतो. आणि 4th आहे प्रायोरिटाईज. रेग्युलर आई चेकअप करावं लागते. जर तुम्हाला चष्म्याचा नंबर आहे तर दर वर्षांनी चेकअप करायचाही आहे. आणि जर 40ची वय झाली तर दर वर्षांनी चेकअप करायचा आहे. आणि तो BP, शुगर आहे, फॅमिली हिस्ट्री ऑफ काचबिंदू, ग्लॉकोमा आहे, तरी पण वर्षातून एकदा चेकअप करायचं आहे. हे तर आपण वारंवार त्यांना सांगणार आहोत की डोळ्यांकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला रेग्युलर चेकअप खूप आवश्यक आहे. त्यानंतर काही गैरसमज असतात ते पण त्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे की बरेचदा आपण इतर कुणाचं ऐकतो किंवा घरात पाहतो की तोंडात पाणी भरून आपण जर डोळ्यावर पाणी मारलं तर त्यांनी पण डोळे चांगले होतात. तर आपण वारंवार सांगतो की असं काही करू नये. तर त्याबद्दल पण पाणी मारला एक दोन वेळात मारला तर काही प्रॉब्लेम नाही, पण जास्ती मारला तो आपली टिअर फिल्म वॉश आउट होत आहे, तर ते आपण ड्राय आईज कॉज करत आहे. म्हणजे आपले डोळे कोरडे होऊ शकतात. आणि कोरडे डोळे जे आहेत, कारण ते खूप जास्ती पाणी मारला की ते टिअर फिल्म मी वॉश आउट करणार आहे, तर कोरडेपणा खूप जास्ती होणार आहे. आणि कोरडेपणा वाढल्यानेच डोळ्यांचे आणखीन आजार आपण ओढवून घेऊ शकतो. जर तुम्ही उन्हाळ्यात गेले की सन गॉगल्स वापरायचा UV रेज प्रोटेक्शनसाठी. जर स्क्रीन टाईम खूप जास्ती असला, ब्लू कट ग्लासेस असतात ते वापरायचा. ठीक आहे. जर माउंटेनिअरिंगला गेले तर तिथे पण खूप ते स्नो असतात ना, त्यामध्ये लाईट इन्फ्रारेड रेज रिफ्लेक्ट होते, तर त्याच्या विशेष ग्लासेस आहे, तर ते वापरायचा. आणि वेल्डिंग वगैरे केली की ते त्यासाठी तुम्ही शील्ड वापरायचं. जे आहे आपल्याला सांगितले जात आहेत उपाय, ते आपण करणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर पण काही डोळ्यांचे आजार आहेत, तर त्यांच्या संदर्भात पण आपण सांगूया की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला इरिटेशन आहे, इचिंग आहे, ते डोळ्यात चोळलेला वाटतंय, तर त्याला लगेच दाखवून द्या डॉक्टरला. नजर कमी झाली आहे तर त्याला नेग्लेक्ट करू नका,
पण दाखवून द्या. मला त्याबद्दल पण बोलायचं आहे की ते स्वतःच्या ट्रीटमेंट करतात थोडासा. हां 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 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपला, की बरेचदा मनाने काही ड्रॉप्स टाकले जातात किंवा लेडीज आहेत पार्लरमध्ये जातात, त्यांना पण तिथे सजेस्ट केलं जातं की हे जर ड्रॉप डोळ्यात टाकले तर तुम्हाला चांगला आराम मिळेल. तर त्याबद्दल पण थोडंसं मार्गदर्शन करा. तर त्यामध्ये काय असतात की मोस्टली ते विदाउट प्रिस्क्रिप्शन जो ड्रॉप टाकतात ते मोस्टली स्टिरॉइड्स असतात त्यामध्ये. तर स्टिरॉइड्स जास्त घेतला की त्यामध्ये कंटिन्यू घेतला की काचबिंदू बसू शकतात, नाही तर ते मोतीबिंदू पण होऊ शकतात त्यामध्ये. इवन ते बॉडी बिल्डिंगसाठी पावडर वापरतात यंग लोकांनी, खूप जिम वगैरे जातात ना, प्रोटीन पावडर, तर त्यामध्ये पण स्टिरॉइड कंटेंट असतात. मी असा खूप यंग पेशंटला 20-21 वर्षाचे पेशंटला कॅटरेक्ट पाहिला आहे. त्यामुळे म्हणजे 50 वय सांगितलं आहे आपण मोतीबिंदू होण्याचं, आणि खरं तर मोतीबिंदू झाला म्हणजे म्हातारपण आलं असं पण समजलं जातं. पण आता आपण बघतोय की जवळपास बरेचसे आजार जे आहेत ते 20-25, आधी आपण 30-35 म्हणायचो, आता 25च म्हणतो आहोत. आणि लहान मुलीचं ते वजन वाढायसाठी गोळी वगैरे घेतात, ते पण स्टिरॉइड्स असतात. तो असं काही घेऊ नका, त्यांचे खूप जास्ती साईड इफेक्ट्स होतात डोळ्यावर. आणि आपल्या लक्षात पण येत नाही की आपण कशासाठी काय घेतो आणि त्याचा परिणाम कुठे होणार आहे. त्यामुळे सगळं जाणून घेऊन आपल्या मनाने कुठलंही काम करू नये. आणि नक्कीच आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर एकूण सगळी तब्येत चांगली राहणार आहे. आणि डोळ्यांसाठी जर आपल्याला अक्षरशः असं वाटतंय की काही करावं, तर एक तुम्ही शांत झोप जर घेतलीत, हो ना, तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप, तुमची सगळी कामं बाजूला ठेवून एक थोडं तुम्ही शांत पडून राहिलात तर डोळ्यांना आराम मिळतो आणि नक्कीच तुमचे डोळे ताजेतवाने होऊन पुन्हा तुम्हाला चांगलं काम देऊ शकतात. येस, साऊंड स्लीप खूप महत्त्वाची. आणि दृष्टी असेल तर सृष्टी आहे. तुमचं जर डोळे चांगले असतील, ज्यांना चष्मा लागला त्यांना कळतं, जसं मला पण, की छोटं काही बघायचं असेल की लगेच चष्मा घ्यावा लागतो. खूपदा तो कुठे ठेवला सापडत नाही आणि कंटाळवाणं होतं. तुमचं काम खरं तर कंटाळवाणं होतं. तुम्हाला नंतर वारंवार चष्मा लावून काहीतरी वाचायचं आहे नको वाटतं आणि तुमच्या सगळ्याच प्रगतीमध्ये अडथळा यायला लागतो. आणि हे जर शालेयवयीन मुलांच्या बाबतीत असेल तर निश्चितच त्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो. तर शालेयवयीन जी मुलं आहेत ना, त्यांच्याबद्दल पण सांगूया मॅडम आपण, की मुलांना, बऱ्याचशा लहान मुलांना आपण पाहतो चष्मा असतो, तर तो दूरचा असतो, तर त्याची काय कारणं आहेत आणि काय आपण केलं पाहिजे? लहान मुलीचा जर चष्मा असला आणि कमी दिसला त्यांना, तर त्यांना तुम्ही लवकर दाखवून द्या. कारण काय होतात त्यामध्ये, जर तुम्ही 10 वर्षाचे एजच्या नंतर आले तर त्यांची नजर तेवढी ठरून जातात. त्यांना आलसी डोळा म्हणतात, ते वेगळा विषय आहे. त्यांना आलसी डोळा म्हणतात. तर ते आधी तुम्ही, नंतर तुम्ही चष्मा वापरला तरी पण ते इम्प्रूव्हमेंट होत नाही. तो यंग एजवर जो ट्रीटमेंट होऊ शकते ते नंतर होत नाही. म्हणजे छोट्या मुलांना आलसी डोळा होऊन जाते. म्हणजे त्या डोळ्याची ती ठेवण होऊन जाते तेवढी. एक तर लहान मुलांचं काय होतं, श्रोते हो, लक्षात घ्या की त्यांना बोर्डवरचं दिसत नाही आणि ते लवकर घरी सांगत नाहीत, किंवा दुरून दिसत नाही म्हटल्यावर ते थोडं जवळ जाऊन बसतात. आणि हीच एक मोठी समस्या असते. त्यामुळे मुलांशी संवाद साधला गेला तर लहानपणी जर ही नजर तुमची तिथे थांबवल्या गेली, मॅडमनी सांगितलं की डोळा आळशी बनतो, ती नजर तिथेच थांबते आणि त्याच्यावरती मग उपाय नाही आहेत. ती नजर पुन्हा आपल्याला रिकवर करता येणार नाहीये. त्यामुळे यंग एजला ते ट्रीटमेंट होऊ शकतं, पण खूप 10 वर्षाचे वर झाली वय तर ते डिफिकल्ट आहे त्याचं ट्रीटमेंट. आणि बरेचदा नंतर लक्षात येतं की चष्मा लागलाय, मोठ्या नंबरचे असतात मुलं, तेव्हा कंटाळा पण करतात आणि त्यावेळेला नक्कीच प्रगतीवरती तुमच्या बाधा येते की तुम्हाला अभ्यासामध्ये अडथळे येतात, सतत ते चष्मा लावून नको वाटतं. तर या वेळेला पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि सोबतच काही आपण त्यांना उपाय सांगू शकतो, जसं तुम्ही सांगितलं मगाशी, खाण्यापिण्यात पालेभाज्या वगैरे, तर याचं थोडंसं सांगूया आपण की लहानपणापासून त्यांना काय आपण आहार दिला पाहिजे. लहानपणापासून आपण व्हिटॅमिन ए रिच फूड देऊ शकतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड देऊ शकतात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असला तुम्ही की फिश वगैरे घेऊ शकतात. व्हेजिटेरियन असला की तुम्हाला जवस येतात, जवस, अलसीचं बीज, ते खूप रिच असतात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समध्ये, ते खूप चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही आहारात लहानपणापासून समावेश केला असेल, आणि सध्या मुलांना जे आमिष असतं बाहेरचं, पिझ्झा, बर्गर, हे सगळं खाण्याचं, ते जर तुम्हाला टाळता आलं आणि हा जर आहार देता आला तर लहान मुलांची ही नजर टिकवून ठेवता येणार आहे. त्यानंतर पण आपण सांगितलं की बाकीची जी कारणं आहेत की ज्याने आपण अंधत्व प्रिव्हेंट करू शकतो, याला प्रतिबंध घालता येऊ शकतो, ती सगळी कारणं आपण बघितली आहे, त्याची लक्षणं बघितली आहेत, उपचार पण बघितलेले आहेत. मॅडम, याबाबतीत पण सांगू की बरेचदा असं होतं की आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती बेताचीच असते आणि त्यामुळे पण मग चालढकल केल्या जाते की डोळेच तर आहे ना, बघू नंतर बघू, म्हणजे जोपर्यंत मोठी समस्या येत नाही, गंभीर समस्या,
तोपर्यंत तिच्याकडे पैशाअभावी पण दुर्लक्ष केलं जातं. तर अशा पेशंटसाठी आपण काय काही असतात का काही उपाययोजना किंवा काही? असं पेशंटसाठी आपलं चॅरिटेबल हॉस्पिटल असतं. मी पण बसंती हॉस्पिटलला असते, तिथे पण चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. सर्जरी वगैरे सगळा अर्धात खर्चात होते तिकडे. तर तिकडे तुम्ही दाखवू शकतात. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण आता चांगले आहे असं नाही आहे, तर तिकडे पण दाखवू शकतात. तर अशा काही सरकारी योजना असतील त्यांची थोडी माहिती घ्यावी, किंवा तुम्ही सांगितलं की अशा धर्मादाय काही संस्था आहेत त्यांची पण आपण माहिती मिळवू शकतो. पण मात्र तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी जागरूक असलं पाहिजे आणि सगळेजण आहेत तुम्हाला मदतीला. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. निरामय.